We are Gen Zs. We are not tolerant this nonsense. हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसीलिए टैक्स भरते हैं। ये लोग हमसे ऊपर हो गए अब। We are not tolerant this nonsense. We are not tolerant this nonsense. आप लोग मुझे बताओ, आप लोग बैठोगे या नहीं बैठोगे? बैठूंगा। चलो 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 मुझे लगता है युवाओं को ये अब चीज हाथ में लेने दो। जो लोग 60-70 के हो गए ना, वो रिटायर हो जाए। मैं आर्मी को पहले तो जय हिंद, अपने जवान भाइयों को, जो मेरे भाई बाप सब कुछ हैं, जिनकी वजह से हम लोग अपने घर में सेफली सो पाते हैं, सुबह उठ पाते हैं। आप लोग बॉर्डर पे रह के हम लोगों की सेवा करते हैं, लेकिन हम जैसे बदतमीज लोग फ्रस्ट्रेशन में आके कुछ भी बोल देते हैं, जबकि आप लोग हमें कभी कुछ नहीं बोलते। जेनजीला असं समजावणं हे लष्कराचं काम आहे का सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करणं हे आपल्या लष्कराचं काम आहे? याचा या निमित्ताने एकदा फैसला व्हायला पाहिजे. व्हॉट इज इट दॅट वी वॉन्ट? आणि अशा करता म्हणतोय मी की तरुणाईचं भान जेनजी म्हणून खांद्यावर घेतलं तर सुटत चाललंय. चुकीच्या ठिकाणी हिंमत दाखवली जाते. ही कुठली आली मानसिकता मला सांगा? ही कुठली नशा भिंती आहे? ही जी बया बोलते ना, ही बया, ती कर्कश कन्या, ती आजच्या जेनजीचं प्रतीक आहे असं आम्ही समजायचं का? काही ती जंतर मंतरवर पोचलेली मानसिकता म्हणायची का? नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरुडकर. एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओ विषयी आज बोललंच पाहिजे. तो व्हिडिओ आहे एका मुलीचा किंवा एका महिलेचा. ती महिला मी जेनजी आहे असं सांगते आणि जेनजी आहे म्हणून मला प्रोटेस्ट करायचा अधिकार आहे. आणि नुसता प्रोटेस्ट करायचा अधिकार नाहीये, तर ती भारतीय लष्कराशी, लष्करातल्या जवानांशी अत्यंत असभ्यपणे बोलतेय. माझ्या टॅक्स मधून तुमचा पगार येतो असे अकलेचे तारे तोडतेय आणि लोकांना मिलिटरीच्या विरोधात उकसवतेय. We are Gen Zs. We are not tolerant this nonsense. हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसीलिए टैक्स भरते हैं। ये लोग हमसे ऊपर हो गए अब। हे घडलं कुठे? तर हे घडलं लडाखमध्ये. लडाख हे भारताचा सीमावर्ती भाग आहे. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं, पॉलिटिकली हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे. त्यामुळे इथली वाहतूक जी आहे त्या वाहतुकीवर लष्कराचं नियंत्रण असतं. आणि आज नाही होते, अनेक दशकं असंच आहे. म्हणजेच एक प्रकारे या बयेनी मिलिटरीच्या कामात अडथळा आणला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. लोकांना प्रोटेस्ट करण्यासाठी, आणि ते सुद्धा मिलिटरीच्या विरोधात प्रोटेस्ट करण्यासाठी ही उकसवती आहे, हा गुन्हा नाही. We are not tolerant this nonsense. We are not tolerant this nonsense. आप लोग मुझे बताओ, आप लोग बैठोगे या नहीं बैठोगे? बैठूंगा। चलो चलो पण आम्ही जेनजी म्हणजे आम्हाला वाटेल ते करायचा अधिकार आहे. आणि मिलिटरीचे ऑफिसर ते शांतपणे तिला समजवतायत, परिस्थितीचं गांभीर्य सांगतायत, वातावरण मौसम बदल रहा है अशी तिला वॉर्निंग देतायत. जेनजीला असं समजावणं हे लष्कराचं काम आहे का सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करणं हे आपल्या लष्कराचं काम आहे? याचा या निमित्ताने एकदा फैसला व्हायला पाहिजे. व्हॉट इज इट दॅट वी वॉन्ट? आणि अशा करता म्हणतोय मी की तरुणाईचं भान जेनजी म्हणून खांद्यावर घेतलं तर सुटत चाललंय. चुकीच्या ठिकाणी हिंमत दाखवली जाते. ही कुठली आली मानसिकता मला सांगा? ही कुठली नशा भिंती आहे? ही जी बया बोलते ना, ही बया, ती कर्कश कन्या, ती आजच्या जेनजीचं प्रतीक आहे असं आम्ही समजायचं का? काही ती जंतर मंतरवर पोचलेली मानसिकता म्हणायची का? आमच्या टॅक्स मधून तुमचा पगार निघतो. बेअक्कल मुलीला एवढंही माहित नाही की आर्मी आणि आर्मीचे जवान, लष्करी अधिकारी हे सुद्धा टॅक्स भरतात त्यांच्या उत्पन्नावर, आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा टॅक्स भरतात. आणि त्यांच्या टॅक्स मधून तुमच्या शाळा, तुमचे रस्ते, तुमची वीज, तुमची धरणं येत असतं. आणि या व्यतिरिक्त ते सीमेवर जाऊन तुमचं रक्षण करत असतात. म्हणून तुम्ही सुखाने रात्री पार्ट्या करू शकता आणि अशा कर्कश आवाजात बोलू शकता. आणि त्यांना काय देतोय आपण?
त्यांना काय देतोय आपण, तर त्यांची चार चौघात अशी लाच काढतोय की तुझा पगार मी देतोय. चेंजी असणं म्हणजे काय, अब्यूज करण्याचा किंवा हिंसा करण्याचा, तुम्हाला व्हायलन्स करण्याचा असा काही परवाना मिळालाय कुठे? हा परवाना मिळायचं ठिकाण तरी कुठलं होतं? प्रत्येकाबद्दल अनादर दाखवायचा, बिभत्स अभद्र भाषा वापरायची, अराजकतेला निमंत्रण द्यायचं, आणि या सगळ्याला नाव काय द्यायचं, तर दिस इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. हे कुठलं आलंय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन? देशाला, लष्कराला असं अब्यूज करण्याचा परवाना तुमच्या रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मिळतो का का होणाऱ्या त्या जंतर मंतरवरच्या स्टुडंट प्रोटेस्टमध्ये मिळतो? याचं एकदा क्लॅरिफिकेशन द्या बाई. ही ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता आली कुठून याचा विचार व्हायला पाहिजे. आणि त्याचा उगम मला दिसतो ना, तो त्या मेटाच्या कबुलीमध्ये. होय, मेटा, मार्क झकरबर्ग, त्याच्यावर आम्ही एक कार्यक्रम सुद्धा केला. आणि तो करायचं कारण असं होतं की सवाल फक्त आमच्या प्रधानमंत्र्यांचा व्हिडिओ एक्स वरून हटवला एवढा नाहीये. तरुणांशी संवाद साधण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पहिला व्हिडिओ टाकला, तो चक्क 5-5.5 तास गायब करण्यात आला. आणि जेव्हा सरकारने धारेवर धरलं तेव्हा 3 गोष्टींची कबुली दिली. त्या कबुली काय होती? मेटाने सांगितलं की ही पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवणं ही तांत्रिक चूक नव्हती, म्हणजे तुम्ही हे मुद्दामून केलं. हे करण्यामागे काहीतरी एक षडयंत्र होतं, काही हेतू होता. आणि दुसरं, एखाद्या विशिष्ट समुदायासमोर एखादा विशिष्ट कंटेंट हॅमर करण्याकरता आम्हाला पैसे दिले जातात. दॅट मीन्स यू आर अ कॉन्ट्रॅक्ट किलर, यू आर नॉट अ प्लॅटफॉर्म, यू आर अ ऍक्टिव्हिस्ट. मग ज्यांना या देशात अराजक माजवायचे अशी माणसं तुमच्याकडून पैसे देऊन ते अराजक घडवतात. आणि म्हणून तिसरा गुन्हा तुम्ही कबूल केलात, मेटा, तुम्ही जो कबूल केलात तो म्हणजे चाइल्ड पॉर्नोग्राफीचे दृश्य ही विशिष्ट समाजासमोर आम्ही हॅमर करत असतो. लक्षात घ्या त्यामुळे नेमकं काय होतंय. आणि त्यातूनच एक मानसिकता निर्माण होते. आणि ती मानसिकता काय सांगते? वरिष्ठांना रिटायर करा, जो 60-50 के हो गए ना वो घर चले जाए, अब देश हम चलाएंगे. ऐकलेत नाही उद्गार? मुझे लगता है युवाओं को ये अब चीज़ हाथ में लेने दो। जो लोग 60-70 के हो गए ना वो रिटायर हो जाए, चाहे पॉलिटिक्स हो या चाहे एक्टिविज्म हो, वो रिटायर हो जाए, वो किसी आश्रम में बैठ जाए. फ्यूचर हमारे फ्यूचर का सवाल है, स्टूडेंट्स के फ्यूचर का सवाल है. अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे? कशाला रिटायर करायचे त्यांना? तुमच्या हातात देशाची सत्ता द्यायला, आणि तुम्ही हे असं वागणार? देशाची कवच कुंडलं म्हणजे जेन झी असं जर समजत असाल तर लक्षात ठेवा, ती कवच कुंडलं खाली ठेवायची वेळ आलेली आहे. खांद्यावर बसवलं तर डोक्यावर तबला वाजवायला लागले. आणि यालाच पंतप्रधानांनी दिमागी नक्सल असं म्हटलं. आणि त्याचा आम्ही उल्लेख केला की लगेच आम्ही गोदी मीडिया, पेड मीडिया, हिंसा, अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा. आणि पुढे कायद्याने तुमचं बकोट धरलं की तुम्ही माफी मागून मोकळे होता. या बयानं पण माफी मागितली, गयावया केली, माझ्या हातनं अक्षम्य चूक झाली, हे असं मी बोलायला नको होतं, मला माफी मिळूच शकत नाही, अशा प्रकारचा गुन्हा माझ्याकडून घडला. मैं आर्मी को पहले तो जय हिंद, अपने जवान भाइयों को जो मेरे भाई बाप सब कुछ हैं, जिनकी वजह से हम लोग अपने घर में सेफली सो पाते हैं, सुबह उठ पाते हैं. आप लोग बॉर्डर पे रह के हम लोगों की सेवा करते हैं, लेकिन हम जैसे बदतमीज लोग फ्रस्ट्रेशन में आके कुछ भी बोल देते हैं, जबकि आप लोग हमें कभी कुछ नहीं बोलते. हम ही लोग फ्रस्ट्रेशन में आपको हमेशा पॉइंट आउट करते हैं. तो उसके लिए मैं अपने जवान भाइयों से, तमाम इंडियन आर्मी से और JNK के आर्मी से भी दिल से माफी मांगती हूँ. मुझे छोटी बहन समझ के मेरी बातों को आप प्लीज इग्नोर करें और मुझे माफ कर दें सर. मुझसे बहुत बड़ी गलती हुई जो मैंने ये सब चीज बोली. मुझे ये चीज बहुत रियलाइज पहले भी हुई थी, तभी मैंने वो वीडियो कभी भी नहीं चढ़ाया, क्योंकि मुझे पता था मैंने वहां पे चिल्ला के गलत किया है. लेकिन आप लोगों ने कुछ भी मुझे नहीं बोला. मैं ये चीज मानती हूँ. प्लीज मेरे देश के जवान भाई मुझे माफ कर दो. पण लक्षात घ्या, या अशा चुकीला माफी नाही. याचं कारण त्यातून जी मानसिकता डोकावते ना, ती मानसिकता आता सर्वत्र फोफावत चाललेली आहे. प्रायश्चित्त घ्या बये, प्रायश्चित्त घे. ज्या मिलिटरीवर तू थुंकलेस ना, त्या मिलिटरीमध्ये महिनाभर जाऊन काम कर, मग कळेल
आटे दाल का भाव काय असतो ते. कारगिलमध्ये 2 महिने नाना पाटेकर तिकडे 2 महिने प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध लढायला गेले होते. बिकॉज ही इज ए शूटर, उत्कृष्ट नेमबाज आहेत म्हणून त्याला घेऊन त्यानं तिथे स्पेशल परमिशन दिली होती. परिणाम काय झाला माहितीये? 2 महिन्यात नाना पाटेकरांचं वजन तब्बल 20 किलोनी कमी झालं. इतकं खडतर आयुष्य असतं आणि ते कारगिलमध्ये. विचार करा, या बैला जर सियाचीन मध्ये पाठवलं तर काय होईल. हम गए थे, I was 76 kg, जब आया तो 56 kg 2 महीने में. ऐसे हड्डी फसली हो गए. झेंझीच्या नावाखाली हा सगळा नंगा नाच अख्ख्या देशाभर सुरू करायचा. याचा अर्थ तुम्ही प्रोटेस्ट करू नका, इशू हातात घेऊ नका असं मुळीच म्हणत नाही होता मी. जरूर घ्या, प्रोटेस्ट करा, इशू हातात घ्या, पण लक्षात ठेवा ते कुठे आणि कसं वापरायचं याचं तारतम्य काही बाळगाल की नाही, याचं भान काही असणार आहे की नाही. या देशाचं मानचिन्ह म्हणजे आमचं लष्कर. त्या लष्कराचा तुम्ही अपमान करता, त्यांचा असा पाणउतारा करता, त्यांची इज्जत काढता. हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? ही जी मानसिकता निर्माण झाली आहे ना, त्या मानसिकतेचं सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे या देशात निवडणुका नकोत, आता प्रतिरोध हवा, आणि संसद नको, आता सडक हवी. त्या सडक छाप मानसिकतेतनं हे मी घडतंय. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा. पण हे सगळं घडत देशभर घडतायत. अशा जेनजी प्रवृत्तीची लोक आहेत ना, ती देशभर आहेत. पण हे म्हणजे जेनजी नाहीये. लक्षात ठेवा, गेले 3 महिने जे तुम्हाला जेनजी दिसतायत ना, जंतर मंतरवरचं प्रोडक्ट, ते म्हणजे जेनजी नाहीये या देशातलं. म्हणून मी आज तुमच्यासाठी काही खास व्हिडिओज आणलेत जेनजीचे. पुण्यातला अधिक कदम वयाच्या 18व्या वर्षी एक टुरिस्ट म्हणून काश्मीरला जातो. तिथली वेदना बघतो, तिथली झालेली बर्बादी बघतो आणि गेली 2 दशक त्यांनी काय काम केलंय बघा. जेनजीचं हे काम. Terrorists abducted him 19 times for protecting Kashmir's orphaned daughters. But he never stopped. Meet Pune's Adhik Kadam, a tourist who stayed back to give 700 plus Kashmiri orphans a future. दुसरं उदाहरण देतो. पुण्याचा सारंग गोसावी 15 वर्षापूर्वी सहज म्हणून काश्मीरला गेला. काश्मीरचा शोध घेण्यासाठी म्हणून काश्मीरला गेला आणि तिकडे जे वातावरण पाहिलं त्यानंतर अक्षरशः गेली 15 वर्ष त्यांनी आणि त्याच्या सर्व 100हून अधिक सहकाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम उभं केलं. जळणाऱ्या मणिपूरमध्ये यांनी संवाराचे सेतू बांधले आणि तिकडे महिलांच्या हातात धागा आणि सुई देऊन आज त्या या देशाचा तिरंगा ध्वज आणि वस्त्र निर्माण करतायत. बघा ही दृश्य. लडाखमध्ये त्यांनी सायन्स पार्क उभं केलं. का? तर इथल्या तरुणांना रोजगाराची दिशा मिळावी, नव्या जगाची ओळख व्हावी म्हणून. अरुणाचल सकट संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेकरीज उभ्या केल्या आणि त्या बेकरीतून शेकडो युवकांना रोजगार मिळाला. स्थानिक महिला क्रिकेटचे सामने भरवले, मिलिटरी बरोबरचे सामने भरवले, संवाद वाढवला. हे चित्र बघा. दुर्गम भागात सोलार ग्रीड उभी केली. सोलार ग्रीड जिथे वीज पोहोचत नव्हती, हे शेवटचं गाव आहे आपलं. त्या शेवटच्या गावात वीज निर्माण करायचं काम या जेनझीने केलेलं आहे. बारामुल्ला मधलं हे स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर बघा. इथून देशाचे तंत्रज्ञ आज निर्माण होत आहेत. गेले 15 वर्ष हे काम करतायत. ज्यांच्या आई वडिलांना मिलिटरी किंवा मिलिटंटनी गोळीबारात मृत्युमुखी पडलेले आहेत, अशांची अनाथ मुलं सारंग गोसावी आणि त्याची टीम पुण्या मुंबईत घेऊन येतं आणि तुमच्या आमच्या सारख्यांच्या घरात त्यांची राहायची सोय करतं किंवा सेपरेट राहायची सोय करून त्यांना चांगल्या महाविद्यालयात शिक्षण देतं. गेले अनेक वर्ष अधिक कदम सुद्धा हे काम करतायत. 1000 मुलींचं हॉस्टेल काढलंय. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातून येणाऱ्या जेनजीवर तिथे पोळलेली जनता विश्वास ठेवते आणि आज या भयेवर आम्ही विश्वास ठेवू शकणार आहोत? ही कर्कश कन्या जेनजीचा चुकीचा आदर्श निर्माण करते. हे सगळं भरकटतंय आणि म्हणून यांच्या समोर काहीतरी एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे. त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळलं पाहिजे.
बॉर्डरला किंवा लडाखला, काश्मीरला कशा करता जायचं, सृष्टी सौंदर्य बघायला 100%, तिथली आल्हाददायक हवा उपभोगायला 100%. पण तिकडे पुण्याच्या सुमेधा आणि योगेश चिधडे गेले होते आणि त्यांनी काय पाहिलं तर सियाचीन म्हणजे बर्फाचा आगार. तिथे सैनिकांना श्वास घेता येत नाही कारण हवेमध्ये ऑक्सिजनच नाही. म्हणून त्यांनी येऊन काय केलं ते बघा या व्हिडिओतून. तिथं जाऊन त्यांनी समस्या बघितली आणि त्यावर उत्तर सुद्धा शोधलं. पण तिथे मात्र 12ही महिने 30 ते 35 फूट बर्फ, वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर, काही फुटांवरचं दिसत नाही. चिल ब्रेन, फ्रॉस्टबाईट, मेमरी लॉस, वेट लॉस या सगळ्या गोष्टी आपल्या सैनिकांना फेस कराव्या लागतात. आणि समुद्र सपाटीपासून अत्यंत उंचीवर असल्यामुळे तिथं हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाणच कमी. आज मी इथं बोलते, आपण बसलोय कारण आपण जिवंत आहोत त्या प्राणवायूमुळे. गोठून जाणं म्हणजे काय हे शब्दातनं सुद्धा पोचवणं मुश्किल आहे. हे मी त्यांच्या संवादातनं अनुभवलं आणि मग ठरवलं की नाही, वाटेल ते होऊ दे, पण हे काम आपल्या हातनं झालं पाहिजे. मग 4 वर्ष सलग अभ्यास केल्यावर आमच्या समोर उत्तर आलं की तिथल्या श्वासासाठी आपण ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर या दोन्ही गोष्टी आपण सुरू करायला हव्यात. आपलं स्वप्न सत्यात आणण्याकरता त्यांनी प्रचंड कष्ट उपसले. म्हणून मी काय केलं, मी समर्थ बघताय म्हणून मी 13 दिवस 13 घरी रोज पावन भिक्षा मागायला लोकांच्या दारात जात होते. देश आणि देव, त्यांनी सांगितलं देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला जाणवलं देशाकडून देवाकडे जाताना देव माणसं लागतात आणि ती अशी असतात. हे असं झोकून देऊन काम केलं ना की मग समाज तुमचा आदर करतो. नुसता आदर नाही करत तर तुमच्यासाठी अवघं सभागृह उठून उभं राहतं. तिथे त्या वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम सुरू असताना माझं बोलणं संपताना एक आजी मी बघत होते समोर बसल्या होत्या. आल्या आणि मिस्टरांना म्हटलं की 2 मिनिटं थांबता का. त्यांच्या खोलीत गेल्या आणि अशा हातात घट्ट पैसे धरून घेऊन आल्या आणि म्हटलं माझ्यापाशी फक्त 22 रुपये शिल्लक आहेत, मुलांनी मला खाऊसाठी दिलेले, तुम्ही घ्याल का हो. आज माझ्यासाठी ते 22 करोड होते सर. तुमच्या मनात असलेली कृती ती म्हणजे हे असे आदर्श आजच्या जेनजी समोर आपण ठेवले पाहिजेत. अन्यथा ही अशा बयेसारखी कर्कश कन्येसारखी भरकटणार आहे. त्याच्याकरताच तिने माफी मागितली असून सुद्धा हा कार्यक्रम मी केला, कारण मांगल्याचे पावित्र्याचे सारेच दीप मंदावत असताना या समाजात असंख्य असे दीप तेवत आहेत, तेही तुमच्या समोर यावेत. अन्यथा तुम्हाला वाटेल की असे जे फ्लॅशलाईट आहेत ना तेच म्हणजे आता जेनजी आहे. माझी मतं तुम्हाला पटतील न पटतील, परंतु मी ती व्यक्त केली. तुमची मतं वेगळी असतील कदाचित किंवा जुळणारी असतील, जरूर व्यक्त व्हा, पण सभ्य भाषेत कॉमेंटमध्ये तुमच्या सगळ्या कॉमेंट लिहा. असेच नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.